नमस्कार मैत्रिणींनो, किंवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. हिंदू धर्मानुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते ती म्हणजे गुढीपाडव्याला. आपण जरी 31 डिसेंबरला नवीन वर्षाची सुरुवातीचे किंवा आपण नवीन वर्षाचा उत्साह साजरा करत असलो तरी आपले नवीन वर्ष चालू होते ते मात्र चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपले या नवीन वर्षामध्ये आपले आरोग्य, आपले आनंदी जीवन आणि आपल्या मनामधील सर्व मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आपण आज पाहणार आहोत गुढीपाडव्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये. आपल्या मराठी कालगणनेनुसार मराठी पहिला महिना म्हणजे चैत्र महिना आणि आपल्या नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. आपल्या हिंदू धर्मानुसार नवचैतन्याचा हा महिना धरला जातो. या महिन्यामध्ये सर्वत्र नवीन पालवी फुटते, निसर्गरम्य असं वातावरण तयार होते आणि सर्व झाडांना नवीन नवीन पाने किंवा पालवी फुटायला लागते. आणि या महिन्याच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण खूप वर्षापासून गुढीपाडवा हा सण साजरा करत आहे. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी आपण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करू शकतो. या दिवशी कोणताही मुहूर्त पाहायला आपल्याला लागत नाही. आपला बिझनेस असेल किंवा नोकरी असेल, कोणताही उद्योगधंदा असेल, आपल्याला कोणतंही शुभ काम, घर घ्यायचं असो, गाडी घ्यायची असो किंवा कोणत्याही प्रकारचं शुभ जी कामं आपल्याला करण्याची इच्छा असते, तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त न पाहता आपण कोणतीही कामांची सुरुवात या दिवशी करू शकतो. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च रोजी येत आहे. तर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे 6:54 तर 6:54 तर आपण सकाळी साधारणपणे सकाळच्या 8 वाजेपर्यंत गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. सकाळी लवकर उठून गुढी उभारली जाते आणि जितकी उंच गुढी तितका आपल्या आयुष्याची उंच भरारी घेतली जाते असे म्हटले जाते. गुढी उभारण्यासाठी एक बांबूची काठी म्हणजे एक बांबू लागतो आणि तो खूप जडही नसावा आणि खूप छोटाही नसावा, मध्यम प्रकारचा असं बांबू असावा. आणि तो बांबू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकवाच्या 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. पिवळे किंवा लाल कलरचे रेशमी वस्त्र किंवा बऱ्याच ठिकाणी गुढीला साडी लावली जाते, तर साडी ही लावलेली चांगली असते. त्यामुळे पिवळ्या किंवा लाल कलरचे वस्त्र लावावे किंवा साडी लावावी. त्यानंतर आपल्याला कडुलिंबाला फुलं असलेला ढाळा, आंब्याचा एक ढाळा, साखरेची गुढी आणि फुलांचा हार अशा पद्धतीने आपल्याला गुढीची तयारी करायची आहे. तांब्याच्या कलशावरती आपल्याला हळदी कुंकाच्या 5-5 रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्या गुढीवरती आपल्याला तांब्या हा उलटा ठेवायचा आहे. तांब्याचाच तांब्या ठेवावा. तांबे हे विश्वाचे प्रतीक मानले जाते. गुढी उभारण्याची जागा ही घराबाहेर स्वच्छ करून घ्यावी. गुढी उभारण्यासाठी घराच्या उजव्या साईडने गुढी उभारली जाते, पण आत्ताच्या काळामध्ये फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे आपल्याला समोरच गुढी उभारता येईल असे नाही. त्यामुळे आपण गॅलरीमध्ये ही गुढी उभारू शकतो. गुढीची जागा आपल्याला गोमूत्र शिंपडून गंगाजल शिंपडून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. एक पाट ठेवून घ्यायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला गुढी उभारून घ्यायची आहे. गुढी उभारून झाल्यानंतर आपल्याला विधिवत गुढीची पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, फूल, अक्षदा, एक तुपाचा दिवा, अगरबत्ती असे सर्व वाळून घ्यायचे आहे. लिंबाचा पाला आणि गुळ एकत्र करून आपल्याला गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपण जो गोड काही पदार्थ घरामध्ये, पुरणपोळी असेल किंवा दुसरा कोणताही पदार्थ घरामध्ये बनवलेला असेल त्याचा नैवेद्य गुढीला दाखवून घ्यायचा आहे. घरामध्ये देवांचीही पूजा आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. देवांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. देवांची पूजा करून आपल्याला फुलं, अक्षदा, गंध सर्व समर्पित करायचं आहे देवांना. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन पंचांगाचीही पूजा केली जाते
तीही पूजा आपण करून घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी तर गावामध्ये पंचांगांची पूजा केली जाते किंवा बरेच असे पुजारी किंवा कोणाच्या घरी पंचांग सांगत असतील त्यांच्या घरी पंचांगाची ही पूजा घरोघरी केली जाते. तसेच सरस्वती मातेची ही पूजा गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाते. आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे वाद्य असतील तर त्या वाद्यांची पूजा, आपल्या वही पुस्तकांची ही पूजा गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाते. गुढीपाडव्यापासून दुर्गा सप्तशतीचा पाठही केला जातो. संध्याकाळ झाली की पुन्हा आपल्याला गुढीला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला ती गुढी सूर्यास्ताच्या आधी खाली उतरून घ्यायची आहे. तर आपण त्या गुढीला जे लिंबाचा ढाळा लावलेला असतो त्या लिंबाच्या ढाळ्यामध्ये आपल्याला गूळ टाकून त्याचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो प्रसाद सर्वांना घरामध्ये प्राशन करायला द्यायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दानधर्म करण्यालाही खूप महत्त्व आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यालाही कोणत्याही सणाला खूप महत्त्व असते. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षामुळे आपल्याला सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि जे लहान असतील त्यांना शुभेच्छाही गुढीपाडव्याच्या नक्कीच द्यायच्या आहेत. आणि सर्वांनीच आनंदाने उत्साहाने आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे आणि आपल्या सर्व इच्छा यावर्षी आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते. त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.